हाय गाईज, नमस्कार. मी प्रकाश गडीलकर. मंडळी, नवीन वर्ष म्हटलं तर सर्वांना एक नवीन वर्षाची एक हुरहुरपणा असते आणि नवीन काही करण्याची प्रत्येकाला इच्छा असते. तर मंडळी, आज मी खास त्याच्यासाठी तुम्ही मंडळी मला वाटते काल ते परवा दिवशी 31 डिसेंबरला 1-2 व्हिडिओ शूट केलेले. माझ्या मित्रमंडळी चाहत्यांना बरेच आवडलेले आहे. त्याच्यात मी खूप प्रसन्न आहे. मला भरपूर कॉल पण आहे. थँक्यू सो मच. परंतु मंडळी, आज मी खुश आहे की आज खास एक तुमच्यासमोर एक नवीन व्हिडिओ आणणार आहे संध्याकाळी. तो म्हणजे नवीन वर्षाची पहिली तारीख आणि ते पहिल्या तारखेला आपल्या चौकुळ गावामध्ये म्हणजे सिंधुदुर्ग तालुका सावंतवाडी आंबोली चौकुळ, तर चौकुळ गावामध्ये जत्रा उत्सव कार्यक्रम संध्याकाळी चालू होणार आहे. तर मंडळी, जत्रा म्हणजे ते नाटक, पारंपरिक पद्धतीने दशावतारी नाटक असते, आपल्या सर्वांना माहिती आहे. तर मंडळी, 1 तारखेच्या आणि नाटकाचा हा संबंध एवढा जुळून आलेला की योगायोग म्हणा की भरपूर दिवसांनी हा योग आलेला आहे. तर 1 तारखेची सुरुवात, 1 जानेवारीची सुरुवात, 1 तारीख 2025. तर मंडळी, ही सुरुवात एकदम अति अप्रतिम होत आहे आणि त्याच्यात मी तर खूप प्रसन्न आहे. मला वाटतं हे ऐकतो क्षणी बोलतो क्षणी तुम्हाला पण वाटेल की चला प्रकाश गटे ब्लॉगरला आपण एक लाईक देऊ. तर मंडळी, मी धन्य म्हणतो की आज संध्याकाळी आपण ते जत्रेचा आपल्याला स्वाद घ्यायचा. आपल्याला गाव ते चौकुळ गाव 10,000 लोक स्थित आहे. परंतु मंडळी, तिकडे चौकुळ गावामध्ये शेती किंवा इतर काही गोष्टी नसल्याने बरेचसे लोक मुंबई, पुणे ठिकाणी अनेक ठिकाणी आपलं पोट भरण्यासाठी जात असतात. परंतु मंडळी, जरी गेली असली तरी गाव जरी छोटं असला तरी म्हणजे जत्रेला एवढी दुकानं अप्रतिम भरतात की म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची नाना प्रकारच्या वस्तू घेऊन तिथं खरेदी विकण्यासाठी येत असतात. तर मंडळी, हा आपल्याला संध्याकाळी असा वेगळा छंद व्हिडिओ आणि बाबा मोचे माणकर यांचं नाटक, कलावंत प्रसिद्ध असलेले यांचं नाटक होतं आहे. तर मंडळी, असे आपल्याला संध्याकाळी हा कार्यक्रम पाहायचा आहे आणि कार्यक्रम तर पाहणार. परंतु जी रोषणाई मंदिरमध्ये केलेली आहे ते आमचे जे कलाकार चाहते मंडळी, युवक मंडळ आहेत, त्यांनी जंग तयार केलेले आहे. तर ही तयारी पाहण्यासाठी आणि हे सर्व कार्यक्रम आनंद लुटण्यासाठी आपल्याला संध्याकाळी त्या ठिकाणी जायचं आहे. तर मंडळी, बाबा मोचे मांडेकर हे नाटक काही अवघ्या रकमेमध्ये करतात. त्याचं कारण अस्तित्व आहे. चौकुळ गावाच्या देवीचे सातेरी भावई देवीचं अस्तित्व आहे. मंडळी, भावई म्हणजे आपली कुलदेवता भगवत माता तुळजाभवानी आणि सातेरी म्हणजे लक्ष्मीचं रूप आहे. तर अशा 2 रूपाचं एवढं मला वाटतं महाराष्ट्र क्षेत्रामध्ये असं एकमेव गाव आहे की 2 देवींचं तिथं आगमन झालेलं आहे आणि अशा वेगवेगळ्या प्रकारची तिथं खूप हवा आहे आणि प्रसिद्ध आहे. एकदम अशी म्हणजे मनाला धावणारी, हाकेला धावणारी देवी आहे. तर त्याच्याबद्दल आपण थोडी चर्चा करायची आहे थोडीशी. ते नाटक करण्याचं कारण काय? कारण दशावतार बाबा मोचे मांडेकर हे जे कलावंत आहेत ते काही वर्षापूर्वी त्यांच्या आजोबांनी देवीला एक सांगाडं घातलं होतं की माझ्या मुलाला जर मुलगा झाला आणि जर माझ्या घराण्याचा दिवा उजळला तर माझा जीव असेपर्यंत, माझी पारंपरिक पिढी असेपर्यंत, नातू पतू पंज इथपर्यंत असेपर्यंत तुझी सेवा नाटक करून, दही अंडी फोडून तुझी सेवा करेल. जे गावकर मंडळी चाहते ते रकमे देऊन आम्ही स्वीकार करू घेण्याची आणि अशा प्रकारे आम्ही नाटक करू. त्याचप्रमाणे देवीचा आशीर्वाद त्यांना मिळाला आणि त्यांना मुलगा झाला. आज मला वाटतं 3-4 पिढी झाले. परंतु आज नातूसुद्धा ते रकमेमध्ये नाटक करतो. परंतु असं नाही की रक्कम कमी आहे, नाटक कसावं, पण मन प्रसन्न ठेवून लोकांना हसवणारे, खदखदून हसवणारे म्हणजे हास्य जत्रा असा कार्यक्रम, त्या प्रकारे हे लोकांच्या चेहऱ्यावर एक अनुभव, आनंदाचा भावना देऊन ते लोक आपला कार्यक्रम सादर करतात, कला दाखवतात. तर हाच आपल्याला संध्याकाळी प्रोग्राम पाहायचा आहे. तर मंडळी, आपण वेळ नव्हता, आता आपल्याला जायचं आहे. आपण संध्याकाळी तिथं 7ला जाणार आहोत आणि या कार्यक्रमाचा आनंद स्वाद घेणार आहोत, आनंद लुटणार आहोत. आणि मंडळी, हा आनंद तुमच्यापर्यंत पोचवण्याचा मी लवकरात लवकर प्रयत्न करणार आहे. त्याच्यापूर्वी मला एक सांगू इच्छितो वाटतं की मंडळी, आज नवीन वर्ष 2025 तारीख 1 जानेवारीची आहे. या सर्व वर्षाची, या दिवसाची, या महिन्याची सर्वांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत माता. व्हिडिओ आवडला लाईक, शेअर, कमेंट करायला बिलकुल विसरू नका आणि शेअर मात्र खरोखर आता म्हणजे लिंक पण तुमच्यापर्यंत पोचलेलं आहे. तर मी खरोखर तुमची वाट पाहतो आहे. धन्यवाद. मी तुमचा ऋणी आहे. हां मंडळी, 2025 जानेवारी 1 महिन्याची सर्वांना हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय भारत. बाय बाय, सी यू. चला तर आपण जाऊ.